वेदना तुझ्या पाहुनी आलेत कंठ भरुनी मज पाप्यास्तव स्तंभावरती मज पाप्यास्तव स्तंभावरती येशू तू प्राण दिलासी येशू तू प्राण दिलासी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतिसूत्राच्या 6व्या अध्यायातील 16व्या व 17व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिवा, निर्दोष रक्त पाडणारे हात. शर्मन सांगतो की उन्मत्त दृष्टी परमेश्वराला वीट आणणाऱ्या प्रमुख गोष्टींपैकी एक आहे. उन्मत्त दृष्टीचा मनुष्य केवळ अभिमानी, अहंकारी, गर्विष्ठ, घमंडखोर, मग्रूर, ताठ मानेचा मनुष्य असतो. मनुष्यामध्ये हा उन्मत्तपणा विशेष करून तेव्हा येतो जेव्हा त्याला विपुल सौंदर्य, यश, ज्ञान, धनदौलत, शक्ती, सत्ता आणि प्रसिद्धी प्राप्त होते. एहेजकेल 28 मध्ये सांगितल्याप्रमाणे सौरच्या राजाला आपलं राजपद, बुद्धिमत्ता, धन व सोन्या रुपयाचा संचयाचा इतका गर्व झाला की तो स्वतःला देव समजू लागला. त्याचा उन्मत्तपणा पाहून परमेश्वराने त्याच्यावर परदेशीयांच्या हस्ते भयंकर मरण ओढविले. तो सैतानाचा प्रतीक आहे. तर यशाया सांगतो, सैतान ज्याला प्रभात तारा असे म्हटले आहे, तो मुळात एक प्रमुख देवदूत आहे. त्याला बुद्धिमान व शक्तिशाली असे बनविण्यात आले होते. याचाच गर्व होऊन तो आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन. त्याच्या याच उन्मत्तपणामुळे परमेश्वराने त्याला खाली टाकले व त्याच्यासाठी नरकदंड नेमून ठेवला आहे. त्याला खाली टाकण्यात आल्यानंतरही त्याने आपल्या उन्मत्त वृत्तीने मानवांना त्याच्या गोटात सामील करून घेतले व त्यांना पाप करण्यास प्रवृत्त केले. परिणामी मनुष्य देखील पापामुळे मरक व नरकाचा वाटेकरी ठरला आहे. याउलट प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या उद्धारासाठी इतका नम्र झाला की देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने दासाचे स्वरूप धारण केले व मरण व तेही वधस्तंभावरचे अपमानकारक व शापित मरण स्वीकारले. तो मरणावर विजय होऊन पुन्हा उठला. ह्याचमुळे त्याला अत्युच्च करण्यात आले व सर्व नावाहून श्रेष्ठ नाव देण्यात आले आहे. ते यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवेने त्याला आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजेच आपल्या जीवनाचा तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येकास पाप क्षमा व स्वर्गीय जीवनाचा लाभ व्हावा. थोडक्यात उन्मत्तपणा नाशास कारण होतो, तर ख्रिस्तासमोर लीन होणाऱ्यांस जीवन मिळेल. आपण काय निवडणार, नाश की सार्वकालिक जीवन? योग्य निवड करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद.